तर ठाणे आणि चिपळूण दोन्ही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार केलेला असताना तिकडे जळगावात खुद्द मुख्यमंत्र्यांनाच निवेदन देण्यात आलं। तसंच मागण्यांकडे मराठा समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। कोपर्डीच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदलासह काही महत्त्वाच्या मागण्या या निवेदनामध्ये केल्या गेल्या। मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी त्यांनी या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली। महाराजस्व अभियानांतर्गत आज जळगावात समाधान शिबिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री जळगावमध्ये आले होते। नाशिकच्या घटनेनंतर तळेगावनंतर आता संयम सुटत चाललेला आहे, तर सरकार पुढे काही झालं, कुठलीही गोष्ट घडली तर सरकार याला जबाबदार राहील। 8 दिवसाच्या आत आम्हाला फायनल जो डिसिजन आहे तो पाहिजे आहे। सरकारचं डोकं नक्की शांत आहे का या बाबतीत, की ते इतके दिरंगाई का करत आहे? जर आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती अत्याचार होत आहे, थांबत नाहीये, मग नक्की सरकारचा जो कायदा आहे याच्यावरती वचक राहिलेला आहे का? गुन्हेगारी वाढतच आहे, अजूनही ती संपुष्टात आलेली नाही। तर ही आमची प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टची निर्मिती व्हावी आणि निर्भया पथकाची जी जलद गती ती मोठ्या प्रमाणावरती व्हावी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत जितके जास्तीत जास्त निर्णय शहरी भागात घेतले जातील तितक्याच प्रमाणावरती ग्रामीण भागातही घेण्यात यावे।